नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. भरपूर महिन्यांनी भरपूर वर्षांनी आपला हा ट्रेकिंगचा ब्लॉग येतोय. बॅकपॅक रेडी आहे आणि आता ब्लॉग पुढे चालू करण्यापूर्वी पहिले हा व्हिडिओ बघा. मित्रांनो, हेच तुम्हाला दाखवायचं होतं. 360 मध्ये रेकॉर्ड होतो माहिती आहे ना. मी जरी पुढे बघून चाललोय, मागे काय होतं मला दिसतंय. मागं काय होतं दिसतंय की आता आपण 360 डोक्याला लावलाय आणि आपलं कंटिन्यू बोलणं पण चालू राहिलं आणि आपले हात पण फ्री असतील. एकदम प्रॉपर आपला ट्रेक होईल. तर मित्रांनो, बरेच दिवसांनी आता आपण ट्रेकिंगला चाललोय. ट्रेकिंगला चाललोय तर कुठल्या गडावर? महाराष्ट्रातलं एक सुप्रसिद्ध असं गड आणि त्या गडाकडे म्हणजे ऑलमोस्ट आता कमी लोक तो ट्रेक करतात आणि भरपूर जणांनी तो ट्रेक अजूनपर्यंत केलेला नाहीये माझ्या मते. ते म्हणजे पाली बल्लाळेश्वर मंदिराचं, आपलं गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे तिकडे पाली इकडे असलेलं सुधागड किल्ला. सुधागड तुम्हाला तालुका माहितच असेल. त्या सुधागड तालुक्यातला हा सुधागड किल्ला असा एकदम सुंदर असा डोंगराळ भागात असलेला सुधागड किल्ला आणि त्या किल्ल्यावर असलेलं भोराई मातेचं मंदिर. तिथे आपण दर्शनासाठी आता चाललोय आणि थोडा आपला ट्रेक पण होणार आहे. मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 12 आणि आमचा आता प्रवास चालू झालेला आहे. तुम्हाला पहिले सगळ्यांसोबत ओळख करून देतो कोण कोण आहे आपल्यासोबत. तर आपल्यासोबत ही सगळी मंडळी आहे. तर मित्रांनो, आता सीएनजी भरायला थांबलो आणि पाठीमागे आम्ही आता सीएनजी भरले. आता पुढे निघूया, चला. तर मित्रांनो, आपण आता थांबलोय पाली फाट्यावर, इमॅजिकाच्या जवळच. तर देवनाव्याला तर इकडे थोडंसं खायला वगैरे घेतो आपण, थोडं लाईट स्नॅक्स वगैरे आणि आता निघणार आहे. आणि आपण पहिले खुरावल्याला जाणार ना. आणि खुरावल्यानंतर तिकडे झोपणार आणि मग सकाळी आपला ट्रेक चालू होईल. तर आपण पहिले खुरावल्यामध्ये जाऊन झोपणार आहे. त्यानंतर 1-2 तास झोपू आणि मग सकाळी आपण ट्रेक करायला चालू करणार आहे. हा पहिल्यांदाच मी एक्सपिरियन्स करणार आहे, कारण आपल्या या साईडचे जे किल्ले आहेत आपल्या रायगड साईडचे ते थोडेसे डेंजर आहेत. हा सुधागडचा किल्ला पण खूप डेंजर आहे. त्या पायऱ्या वगैरे पार्थ बोलत होता, मजा येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो ते म्हणजे खुरावल्याला, हर्षूच्या गावाला. आणि इकडे आपला आता 2 तासाचा स्टे असणार आहे आणि नंतर सकाळी उठून आपण गडावर ट्रेक करायला सुरुवात करणार आहे. आता थोडा आराम करूया, चला. अजून तू तर मित्रांनो, आता घरी आलोय. आता इकडे 2 तासाचा स्टे असेल, झोपूया आपण. सगळे इकडे झोपायची तयारी चालू आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे आता वाजलेत किती? 5-5:30 झालेत आणि आता आम्ही निघतोय. तर आता एर्टिगा मधनं जाणार आहे आपण आणि एक दुसरी गाडी तिकडे आहे. टोटल 2 गाड्या आहेत आपल्याकडे आता. मित्रांनो, आपण आता पोहोचलोय सुधागडच्या पायथ्याशी. तर मित्रांनो, इकडे पार्किंगसाठी आपण गाडी लावतोय आणि आता आपण थेट ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. आणि या गडाला भेट देण्याचं मुख्य कारण म्हणजे एक म्हणजे की 2 कारण आहेत. एक म्हणजे आपल्याला गड फिरायला भेटेल. दुसरं मुख्य कारण म्हणजे दिवाळीसाठी आपण जो किल्ला बनवणार आहे त्याची माहिती देखील आपल्याला भेटेल. त्यासाठी आपण हा किल्ल्याचा ट्रेक करतो. तर मित्रांनो, हा बघा, हा आहे तो सरसगड. आणि आता आपण चाललोय सुधागडला, चला. चालत जायचं आता इकडं चालायचं वरती. तो लाल कलरचा झेंडा काय ते लावलाय आणि मग तिकडनं मधनं शिडी आहे. लाल झेंडा अरे काय शिडी वाटतं. शिडी आहेत त्या. शिडी आहे ना. कातरी कसा दाखवायचा त्याचं टेन्शन आलं. ठीक आहे. हलते भावांनो. आरामात आहे भाई, माझ्या हातात कॅमेरा आहे. बाबा, माझ्या हातात कॅमेरा आहे. एका हातात पकडले मी. खतरनाक नाही रे.
मित्रांनो हे निसर्ग एवढं सुंदर आहे ना, तुम्हाला इकडे मला माहिती द्यायला आवडेल की हा किल्ला आहे ना सुधागड, हा किल्ला महाराजांनी पहिले राजधानी म्हणून निवडलेला, पण या किल्ल्याला 3 ते 4 दरवाजे असल्यामुळे हा किल्ला राजधानी होऊ शकला नाही. त्यामुळे याच्या जागी रायगड ही राजधानी झाली. हा हॅलो, त्याच्यामुळे रायगडला राजधानी करायला लागलं. त्याचबरोबर मित्रांनो मला इकडे सगळ्यांचा डाऊट क्लिअर करायचा आहे, तो म्हणजे सुधागड आणि सरसगडबद्दल असलेला. जो पालीच्या मंदिराच्या इकडे जो किल्ला आहे तो मुख्य सरसगड आहे, आणि आपण ज्या किल्ल्यावर चाललो आहे तो आपला सुधागड आहे. आणि हा किल्ला आपण दिवाळीत बनवण्याचं मुलांनी सगळ्यांनी प्लॅन केला आहे. मित्रांनो स्पॉट कर, हे बघा माकडांना स्पॉट कर. माकड कुठे आहेत? इथे फोटो काढतात सगळे, कारण एवढं भारी वातावरण झालंय ना. पडलो असतो मी, नालाय का मी असं चढतो, तुझी बॅग इथं झाली. दिवे लावत असेल तर किल्ल्याचा मी थांब समर्थ पायऱ्या बघा मित्रांनो, फोटो काढून घे. चला मित्रांनो आता आपण बुरुजाकडे जाऊया. उतरा आरामात. नीट आहे, हे बघा कसं आहे. लाईनीत या. एका एकाने या. तांबे तिला घे. हे दगड तिला घे पहिले. चिकट आहे, चिकट चिकट आहे वाट. नीट या. स्पायडरमॅन बनूया. स्पायडरमॅन म्हणा आता. हा ही शपथ जा. बाय आराम आता. बाय सरकतो इथे. वरती आता बोला हवी काही असू शकतो. हे लवकर सिद्धू, लवकर या. निघताना एकच वाट आहे म्हणून बोललो. ये लवकर, निघताना एकच वाट आहे. फ्लॅश लावला, व्हिडिओ फ्लॅश लावायला लागेल. ये अर्षलला. चला निघा. ही भिंत लागायची भीती वाटते. वरती लागेल हाईट ज्याची आहे त्याची. कॅमेरा लागायचा म्हणून मी. हर्षू कॅमेरा घे ना. हे भाई इकडे कसा बुजायचा. वाकून चालला रे. वाकून चालला वरती. कसं येईल इकडनं. हर्षलला बाबा नाही येऊ शकत. आम्ही बॅग काढायला लागेल. आम्ही जाऊ शकतो. बॅग काढा. हर्षू बॅग घे. बॅग काढा सगळ्यांनी. आवाज करू नका अजिबात. आरामात आहे का मंजुमल व्हॉइस काय. आव्या हा पकडा फक्त माझा नॅपकिन घे. त्याचा हातात तुझ्या पकड. बॅग घ्यावी. थांब जरा एक मिनिट. वाकून या रे तिथं. वाकून या. बॅग घ्यावी. ठीक आहे. ओ भाई साहब. बाय आरामात ये. काय डोक्या लागेल. बसती आरामात आली. चल बॅग घे समर्थ. ठीक आहे पार. मित्रांनो बघितलं का कसलंय. ही चोर वाट आहे आणि बुरुजावर याची वाट आहे. अवी ते मशालीचं दाखव लटकवताना. ते बघ तिथं आहे प्रॉपर एकदम. हर्षू नीट जा रे. खाली पायऱ्या बघ. अजून वरचा एक चोरवाड आहे सोन्या. ए बस झाल्या चोरवाडाची वरची रे. ती वेगळी आहे. ही पावर आहे ती. पावर आहे. काहीच नाही. होतं ना इथं कसं लागलं. ती बघ ती चोरवाट. ती बघ तिथं. तो बुरुज आहे ना कोपरात. अशा खड्ड्यात निघत होत्या. इथून काय
अरे ते बघायला रे पळायला बघ बघायला बघ इथनं तर पायरी आहे, इथनं आगीच्या गोळे टाकू शकतो खाली पब्लिक वर. गरम ते गरम तेल लागले आम्ही वरती का माग एवढा आम्ही मागं फिर ना पाल बघ ना कुठे हा मागं फिर कुठे कॅप्चर तर कर खाली जाय बघ याच्यात दिसली का वाग्या हा कोळीव काम घे हा बघा हा चला बस चले आ गया आहे चिलखती बुरुज नाही बघा ही आता पूर्वेकडे चिलखती बुरुज आहे आणि आम्ही इकडे बुरुजाच्या या साईडला उभेत बघा आणि आपण तिकडनं आलो तसं वर चढ खालून जो दिसत होता ना तो हा बुरुज होता. मित्रांनो आता आम्ही इकडे थोडा ब्रेक घेतलाय खाण्यासाठी कारण खूप दमलोय. ढगांची पसरलेली चादर बघा. मित्रांनो फायनली आपण त्या पठारावरती आलोय आणि हा एवढा मोठा पठार आहे ना खूप मोठा पठार आहे हा बघा आणि पूर्ण धुकं आहे ना ते वरती येत आहे. कॅमेरामध्ये थोडी घाण गेली थांबा. अरे हा जो इकडे डोंगर दिसतो आपल्याला तो कुठला किल्ला आहे तैल बैल्या नाही बघा इकडे आता आपल्याला लागणार आहे कमळतळे महादेव मंदिर सिद्धेश्वर हे बघा. मित्रांनो किल्ल्यावरचा हा पहिला तलाव आहे हे बघा आणि इकडे महादेवाचं मंदिर आहे मागे. जेवण आहे ना जेवण आहे ना. मित्रांनो आता आपण 360 वर स्विच मारूया चला. हा मेन आहे ना हा टकमक टोक आहे बरोबर आणि हा किल्ल्याचा सगळ्यात मेन भाग असणार आहे. आपण जेव्हा जो किल्ला बनवू कागदापासून तेव्हा हा मेन भाग असेल. इकडे असे खिंड आहे प्रॉपर. पठाराच्या थोडाच पुढे आलो की इकडे तुम्हाला असं हे बघा इथे भोजनालय आहे. म्हणजे इकडे नवरात्रीचे 9 दिवस इथे जेवण बनवतात आणि प्रसाद वगैरे सगळा इकडे बनवला जातो. त्यासाठी व्यवस्था करून ठेवली. फोन येत ना खिशात सगळ्यांच्या माझ्या डोक्यावर चाला ना उचलणार नाही माकडे. मित्रांनो हे बघा पाणी पियायचं आहे इथे आंघोळ करू शकतो. अंघोळ नाही पिण्याचं पाणी आहे ना. बघ कुठून येतो तो आणि त्याच्या आतून येतोय. मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता आतून पाणी येतोय सगळं. गायमुख आहे पाय फक्त बुडवू नको ना पाय तर ठेवतो ना. हे बेडूक बघ केवढा मोठा आहे ते बघ कोपऱ्यावर बेडूक हो हे सगळ्यांनी आत ठेवा फोन. मी खरंच सांगतो फोन गेल्यावर भेटू शकत नाही. बेडूक ओ भाई साहब इकडे पण बुरुज आहे. हा चोरवाड बघ तिथे कोपऱ्यात. अच्छा हा तिकडनं निघाले त्या फटीतून एवढा. हा दुसरा रोड इकडनं येतोय आणि तिकडे बघा तुम्हाला ती चोरवाट दिसेल. ही बघा इथे प्रॉपर हे बघा मी तुम्हाला बोटाने दाखवते. बघा इथे चोरवाट आहे आणि ही पूर्ण अशी तटबंदी आहे आणि याला बघा इकडे मसाला वगैरे ठेवायला आहे. त्याचबरोबर तिकडचा तो सुंदर असा बुरुज बघा. चला 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 त्याच्या आधी गेलो आम्ही भरपूर सगळ्यात खोल बघा ते काय असेल भिंती सांगतोय फक्त आणि आरामात येईल भावना. हातबीत लावू नका इथं तिथं अजिबात कुठल्याच दगडाला हात लावू नका इथं. पडला तर पब्लिक आहे का रे आज हर्षू निघाला प्रॉब्लेम होईल. कपा डायरेक्ट कापा कापी इथंच किती कापा कापी झाले असतील. चल 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 किती रक्ताचे वरती अजिबातच बघू नका काय. फ्लॅश लाव रे म्हणजे व्हिडिओ मध्ये. हा लाव फ्लॅश लावतो का ए वरती टपला सांगते तर माती आहे वरती बघूच नका. मम्मी हे मित्रांनो गोल दगड आम्ही मित्रांनो आपण हे ना कुठल्याच गडावर आजपर्यंत अनुभवलं नव्हतं किंवा कुठल्या ट्रेक मध्ये अनुभवलं नव्हतं. ते या एका ट्रेक मध्ये सगळं अनुभवायला भेटतंय. किल्ला लक्षात ठेवा सुधागड. आम्ही हे बघ आता दगड सरकते अरे इथं पाणी थांबलं रे. इथनं पियाचं पाणी यायचं इथं बघ डोक्यात तिथं असते समोर पाहिजे. मित्रांनो बघा हा अजून एक तलाव आणि ते भोराई मातेचं मंदिर.
त्या काळचं हे बघा, हा माणूस याला धनुष्यबाण मारतो आणि याच्याकडे भाला आहे. हे प्रॉपर ही आहे आपली संस्कृती. पण असं मानलं जातं की या ज्या आहेत ना त्या समाधी मंदिर म्हणून असे सगळीकडे बघा. किल्ल्यावर आता मुलं बघा किती आलेत आणि आपल्याला दादामुळे आपल्याला दर्शन भेटलं बोराई मातेचं एकदम सुंदर असं. आता आपण इकडे कुठे चाललोय? महादरवाजा. चला. रायगड सारखं कोण आहे म्हणतं नाही का? कशाला पटापट हळू चालू दे ना. बोललो मी काय तो बघ रेकॉर्डेड इन 4K. अरे मी याच्या पाय बघत होतो कसे टाकतो, हा चुकीचे पाय टाकतो म्हणून पडतो. अरे हा पाय चुकीचे टाकतो म्हणून बोललो हा कोण आहे चालतो पुढे. अजून आपण महादरवाजापर्यंत अजून पोहोचलो नाही, पण तरी पण ही वाट बघा केवढी मोठी. ही चढताना आपली काय वाट हा ही चढताना वाट तर लागणार, कारण आपल्याला जेवढं खाली चाललो तेवढंच आपल्याला परत वर पण यायचंय. मित्रांनो, निसर्गाचं सानिध्य राखा, आवाज कमी करा. बरोबर ना बार? हा बघ. वेन यू इन अ रो बिहेव लाईक अ रोमन. बोले व्लॉग मध्ये बोल. बोललास ना तू, आला रेकॉर्ड झालायस. मागे पण कॅमेरा आहे. 360 मध्ये रेकॉर्ड होतो माहिती आहे ना. मी जरी पुढे बघून चाललोय मागे काय होतं मला दिसतंय. माग काय होतं दिसतंय. बापरे, शूज बेकार आहेत रे. काही कर कॉन्टेंट. अरे मी त्याच्या अख्ख्या व्लॉग मध्येच पडलो नेमका. बोलतोय भाई, पाठचा पण रेकॉर्ड होतो का? आय धाप. अरे यार, हात लागला का रे? गचक्यात गेली. भावानो असती. अरे भावानो, मित्रांनो, ओ माय गॉड, भाई काय विषय. रायगड रे सेम. आपण एंट्री मारलेली माहिती तिकडे, आपण तिकीट घेतलेली. काढलेला नाही का बसून. ओ भाई साहब, मातीत पाहिजे डायरेक्ट. सेम रायगड रे, काहीच फरक नाही. सेम रायगड. कसा आणला असेल हे दरवाजा लावायला. सेम रायगड रे, काहीच फरक नाही. तर मित्रांनो, आता तिकडनं खालून आल्यानंतर बघा इथे दारुगोळा कोठार आहे. 4 आहेत लाईनीत, 1, 2, 3 आणि तो 4. आणि आता आपण चाललोय टकमक टोकाकडे. मी तुम्हाला म्हणालेलो की महाराजांनी हा किल्ला पहिले राजधानी म्हणून निवडलेला, पण हा दरवाजा चढाईसाठी, म्हणजे हा किल्ला चढाईसाठी खूप इझी आहे आणि याला भरपूर दरवाजे असल्यामुळे 3 दरवाजे आहेत, त्यामुळे हा किल्ला नकारला गेला आणि आपला रायगड आहे हा राजधानीसाठी. इथं दारुगोळा कोठार आहे, सगळं दारुगोळा वगैरे तो इथे साठवणूक केली जात असे. कारण आता मी अशा पॉईंटला आहे, त्या पॉईंटवर ना तुम्हाला बघा ही पूर्ण डोंगर रांग दिसेल. हा व्ह्यू आहे ना एक नंबर आहे, खरं सांगतो. आता हे तुम्ही बघता समोर हा टकमक टोक आहे आणि आता मगाशी आपण तिकडे होतो त्या पलीकडच्या बाजूला. काही कारणास्तव तो टकमक टोक बंद केला, कारण दगडी वगैरे ढासळतात तिकडच्या, त्यामुळे तिकडे बसलोय सावली खाली. आणि आता आपण परतीचा मार्ग निवडायचा आहे. आता परतीचा प्रवास आपला चालू होईल. बघा आपण ते मगाशी फोटो वगैरे काढवतो ना, ते तिकडे होते.
त्या डोंगरावर काढवतो आणि बरोबर इकडे अशी मोठी अशी खिंड आहे. तर आता गाड्या हा तिकडे आपण चालू केलेला प्रवास. तर आता आपण इकडे बसलोय, थोडा आराम करू आणि मग परतीचा प्रवास चालू करूया. मित्रांनो आता आम्हाला इकडे पॉईंट भेटला, हा इको पॉईंट म्हणून होऊ शकतो प्रसिद्ध, कारण इकडे जो पण बोलतो ना रिटर्न आवाज येतो थोड्या वेळाने. आता पार्थ बोलेल जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय. इको येतो इको. परत एक अजून एक जय श्रीराम. जय प्रॉपर आहे महादेव. येतो इको इको भाई खतरनाक. मित्रांनो फायनली आपण त्या पुन्हा एकदा त्या शिडीपर्यंत पोहोचलेलो. आता घरी चाललोय. ही बघा हीच ती शिडी इकडे आपला सुरुवात झालेली त्या ट्रेकिंगला. तर थोडा वेळ इकडे थांबलोय, बाकीचे येतात अर्धे खाली पोहोचले, पण आम्ही दोघं मध्ये आहेत एकदम. तर अनुभव हाच आला की निसर्ग खूप भारी आहे आणि त्यामध्ये वसलेले आपले महाराजांचे गड किल्ले हे तर त्याहून भारी आहेत आणि प्रत्येकाने आवर्जून भेट दिलीच पाहिजे.